तुम्ही कधी विचार केला आहे का? अचानक तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली आणि समोर आला दवाखान्याचा जास्त खर्च, रांगेत उभं राहण्याचा त्रास. हे सर्वसामान्य माणसासाठी खूप ताणाचं कारण बनतं. या समस्येचं उत्तम उत्तर आहे आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र. हे केंद्र तुमच्या घराजवळचं आरोग्य मंदिर आहे, जे सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत चालवलं जातं. इथे तुम्हाला फक्त उपचार मिळत नाहीत, तर संपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा मिळते, ज्याच्यामुळे अचानक आलेल्या आजाराचा ताण आणि खर्च दोन्ही कमी होतात आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहतं. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण साजरा करत आहोत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र दिन, आणि याच निमित्ताने पाहूया या केंद्रात काय काय सुविधा उपलब्ध आहेत आणि तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्या किती उपयोगी आहेत. सर्वप्रथम, आयुष्मान भारत हा केंद्र सरकारचा एक मोठा आरोग्य कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवणे हा आहे. या योजनेत दोन महत्त्वाचे भाग आहेत. पहिला भाग म्हणजे आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजना, ज्यामुळे मोठ्या हॉस्पिटल बिलांचा ताण कमी होतो. दुसरा भाग म्हणजे आरोग्यवर्धिनी केंद्र, जे जवळच्या रुग्णालय किंवा क्लिनिक सारखे काम करतात, पण इथे तुम्हाला संपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा मिळते. म्हणजे आजार आल्यावर लगेच मार्गदर्शन आणि उपचार मिळण्याची सोय होते. महाराष्ट्रातही आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रांचे मोठे जाळे उभे करण्यात आले आहे. सध्या राज्यात 11,000 पेक्षा जास्त आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे. या केंद्रात तुम्हाला सामान्य तपासण्या, लॅब चाचण्या, नैदानिक सेवा, गर्भधारणेची आणि बाल आरोग्याची काळजी, तसेच वृद्ध आणि दीर्घकालीन आजारांवर लक्ष ठेवण्याची सोय मिळते. रक्तदाब, साखर, हृदयाची तपासणी, वजन आणि BMI मोजणे, तसेच सामान्य शारीरिक तपासण्या येथे मोफत किंवा कमी खर्चात करता येतात. लॅबमध्ये सामान्य रक्त, मूत्र, लिव्हर आणि किडनीच्या चाचण्या होतात. तसेच इन्फेक्शन आणि काही सामान्य आजारांचे निदान केले जाते. जर कुणाला आजार असल्याचे निदान झाले तर योग्य उपचार दिले जातात आणि आवश्यक असल्यास मोठ्या रुग्णालयात रेफर केले जाते. गर्भवती महिलांसाठी नियमित तपासणी, लसीकरण सुविधा आणि बाळ व लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याची सोय देखील इथे उपलब्ध आहे. याशिवाय मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन केले जाते. तसेच आहार आणि जीवनशैलीविषयक सल्ला देखील दिला जातो. या सर्व सुविधांमुळे तुमचा वेळ वाचतो आणि तुमचं आरोग्य पूर्णपणे नियंत्रणात राहतं. आता प्रश्न येतो, या केंद्रांचा वापर का करावा? उत्तर अगदी सोपं आहे. हे केंद्र तुमच्या घराजवळ आहेत, त्यामुळे जास्त वेळ रांगेत उभं राहण्याची गरज नाही. खर्चही फारसा नाही आणि लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती सगळ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत. शिवाय मधुमेह, हृदयाचे आजार, उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे योग्य नियमन करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सर्व हेल्थ डेटा डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्यावर पूर्ण नियंत्रण मिळतं. केंद्रांशी संपर्क साधणं अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या जिल्हा आरोग्य कार्यालयात जाऊ शकता किंवा जवळच्या केंद्राला थेट भेट देऊ शकता. त्याशिवाय मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून अपॉइंटमेंट घेणंही शक्य आहे. तसेच सरकारी हेल्पलाईनवर संपर्क साधता येतो. लक्षात ठेवा, या केंद्रांचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च करण्याची गरज नाही आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पोहोचवणं. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला काही आरोग्यविषयक समस्या जाणवत असतील तर आजच जवळच्या आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट द्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या शासकीय योजनांची माहिती हवी आहे हे खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.